नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं चविष्ट आणि घरगुती पद्धतीने धना पावडर। मस्त असं हे धना पावडर बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि तुम्ही जर एकदा हे धना पावडर बनवून ठेवलं तर वर्षभर आरामात टिकते। आणि तुम्ही जर गरम मसाला खात नसाल तर तुम्ही ही धना पावडर भाजीमध्ये नक्की ट्राय करू शकता। इथे मी सर्वात आधी पावशेर धने घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। धने आपल्याला मस्त असे 1 तास उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे किंवा कढईमध्ये सुद्धा छान असे भाजून घेतले तरी चालते। मी इथे भाजूनच घेणार आहे आणि थोडीशी ऊन दाखवून घेतलेली आहे। इथे आता आपल्याला मस्त असे गावठी धने वापरायचे आहे। भाजीला चव सुद्धा छान येते आणि सुगंध सुद्धा मस्त येते गावठी धन्यांमुळे। इथे आता आपल्याला छान असे धने भाजून घ्यायचे आहे। मीडियम गॅसवर मस्त असा सुगंध येईपर्यंत आपल्याला इथे धने भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात धना पावडर बनवत असाल तर तुम्ही अर्धे धने सुद्धा इथे भाजून घेऊ शकता। मी इथे पावशेर धने आहे म्हणून एकत्रच धने सर्व भाजून घेणार आहे। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे। छान असा गुलाबी रंगावरती आपल्याला इथे धने भाजून घ्यायचे आहे, बघू शकता तुम्ही। आणि पसरट भांड्यामध्ये धने काढून ठेवायचे आहे आणि छान असे थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी धना पावडर मध्ये घालण्यासाठी 200 ग्रॅम जिरे घेतलेले आहे। जिऱ्यामुळे खूप छान चव येते धना पावडरला। त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे आणि 3 ते 4 चक्रफूल घेतलेले आहे, लवंग घेतलेली आहे आणि मिरे घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे। तुम्ही जे हे सर्व मसाले आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घालायचं आहे, यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही। त्यामध्ये जे आपण सर्व मिरची आणि मसाले घेतलेले होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे। मिरची मसाले मस्त असे खमंग होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। जिरे फक्त आपण नंतर भाजून घेणार आहोत वेगळे, त्याला तेल न घालताच आपण जिरे भाजून घेणार आहोत। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे। मिरची मसाले आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे। इथे आता मी याच कढईमध्ये जिरे सुद्धा छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे सुद्धा मीडियम गॅसवरच भाजायचे आहे, खूप जास्त करपवायचे नाही। बघू शकता तुम्ही, जिरे सुद्धा छान असे भाजून झालेले आहे। धन्यांवरती जिरे घालून घ्यायचे आहे आणि जिरे सुद्धा छान असे थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर जे आपण मसाले मिरची भाजून घेतलेली होती ते सुद्धा यावर घालून घ्यायचे आहे। हे सर्व मिक्स करून मी इथे छान असे अर्धा तास किंवा 10-20 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे हे धना पावडर गिरणीमधून सुद्धा थंड झाल्यावर दळून आणू शकता। मी इथे मिक्सरला दळून घेणार आहे। छान असे खमंग भाजल्यामुळे मिक्सरलाच अगदी मस्त अशी पावडर बनवून तयार होते। इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये धना पावडर थोडी घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत मस्त अशी पावडर बनवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, छान असं मी इथे मिक्सरला दळून घेतलेलं आहे।
धना पावडरचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता. मस्त असा सुरेख आणि अप्रतिम असा रंग इथे आलेला आहे. इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व धना पावडर मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, दुसऱ्यांदा सुद्धा मी मिक्सरला छान अशी धना पावडर दळून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, इथे आता आपली सर्व धना पावडर दळून तयार झालेली आहे. तुम्ही आता हे धना पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभर मस्त अशी आरामात जशीच्या तशीच राहते. सुगंध सुद्धा तसाच राहते आणि चव सुद्धा जशीच्या तशीच राहते. फक्त आपल्याला हे काचेच्या एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ही धना पावडर भरून ठेवायची आहे. बुरशी वगैरे अजिबात लागत नाही आणि रंग सुद्धा बदलत नाही. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा.